राज्य उत्पादन शुल्कच्या छाप्यात 37 लाखांचा ऐवज जप्त. ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या जागेत चक्क बी बियाणे खतऐवजी दारूचे प्रोडक्शन सुरू. धुरी तालुक्यातील देवभाने येथे बनावट मद्यनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त करण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाला मोठे यश आले आहे. ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या जागेत बनावट देशी-विदेशी दारूचे प्रोडक्शन केले जात होते. या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात सुमारे 37,60,000चा ऐवज हस्तगत करण्यात आला असून एक जण ताब्यात घेतले आहे. धुळे महानगरपालिका निवडणूक ख्रिसमस 31च्या पार्श्वभूमीवर मधाचा महापूर येणार आहे. यासाठी राज्य उत्पादन शुल्क धुळे विभागानेही कंबर कसली आहे. धुळे तालुक्यातील देवभाने शिवारात बनावट मद्यनिर्मितीचा कारखाना सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळताच तेथे काल छापा टाकण्यात आला. ॲग्रो टेक्नर्स फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या ठिकाणी पत्री शेडमध्ये हा काळा बाजार सुरू होता. अगदी हायटेक मशिनरी वापरून तेथे देशी-विदेशी मद्य तयार केले जात होते. या छाप्यात मद्यनिर्मितीचे साहित्य, मशीन, मद्याने भरलेले खोके मिळून आले. यासह मारुती सुझुकी इको वाहन MH48 AT0841 घटनास्थळावरून हस्तगत केले आहे. यात दारूचा साठा होता. याच वाहनाद्वारे मद्याची विल्हेवाट लावली जात होती. या प्रकरणी प्रफुल्ल दिनकर भोई यास अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल आला आहे. या कारवाईत एकूण 37,60,470 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क पुणेच्या अधीक्षक स्वाती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक RR धनवटे, भरारी पथकाचे निरीक्षक BV हिप्परगेकर, होन दुय्यम निरीक्षक शुभांगी मोरे, सहायक दुय्यम निरीक्षक JB फुलपगारे, जवान दारासिंग पावरा, हेमंत पाटील, अमोल धनगर, नितीन पाटील, सुरेश सिरसाळे, गौरव सपो, मनोज धुळेकर, बाळकृष्ण सोनवणे, कल्पेश शेलार, वाहनचालक निलेश मोरे, भाग्यश्री पाटील यांच्या पथकाने कारवाई केली आहे.